हॅलो गाईज, मनी ट्रॅव्हलर्स या आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज परत एकदा आपण नवीन ठिकाणी आलो आहे. कोकणातलं असं एक फेमस तीर्थक्षेत्र आहे, कुणकेश्वर करून आहे. कुणकेश्वर मंदिर कोणी ऐकलं असेल, देवगडमध्ये आहे. तर आज आपण तिथे आलो दर्शनाला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो गाईज, हा मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार आहे. हा मेन गेट आहे. बाकीचे अजून बाजूच्या साईडनी पण एंट्रन्स आहेत त्याला, पण हा मेन मुख्य एंट्रन्स आहे. इथे एंटर केल्यावरती इकडे प्रवेशद्वार आहे मोठा, आणि इकडेच्या आधी चप्पल चू वगैरे ठेवासाठी जागा आहे. खूप मोठा परिसर आहे मंदिराचा. हा एंट्रन्स आहे, समोरच मंदिर आहे आणि हाच एंट्रन्स आहे आणि हा फेस आहे. समोरच गाभारा आहे. तिकडे आजूबाजूला बाकीचे छोटे छोटे मंदिर आहेत खूप सारे. ते तुम्हाला दाखवतो मी नंतरला व्हिडिओमध्ये. आणि मेन कुणकेश्वर बाबाचं दर्शन घेऊया. पाठीमागचं मेन मोठं मंदिर आहे आणि बाकी हे सर्व छोटे छोटे मंदिर आहेत, तिथे पण आपण दर्शन घेऊया. पहिले मुख्य मंदिराला दर्शन घेऊया आपण, आणि तिथे आज गर्दी कमी आहे. मंदिर पूर्ण खाली आज. आणि हो, एक सांगायचं राहिलं तुम्हाला, मंदिरामध्ये तुम्ही जेव्हा याल तेव्हा हाफ शॉर्ट्स वगैरे अजिबात घालून येऊ नका. आणि आलात तरी काही इश्यू नाही. इथे बघा, इथे लुंगे आहे. लेडीजला जेंट्सला सर्वांना लुंगी लावायला देतात. त्यानंतर तुम्हाला प्रवेश मिळतो. हा मंदिराचा आतला भाग आहे. समोर तिथे गाभारा आहे मेन. जाऊया आपण तिकडे. लाईन थोडी कमीच आहे. आणि हा आहे मुख्य गाभारा, आणि ही आहे आपली पिंडी कुणकेश्वर बाबाची. त्यानंतर इथे बाहेर समोरच प्रसादाचं काउंटर आहे. तिथे तुम्ही पे करून प्रसाद घेऊ शकता. इथे लाडूच असतात. दर्शन झालं. दर्शन घेऊन झालं आणि बाहेर बरीच जागा होती. तिथे अजून छोटी छोटी मंदिरं आहेत, त्यांचं आपण दर्शन घेतो. आणि इथे बाजारपेठ पण लागते. तिथे तुम्हाला आंबे, सध्या तरी आंबेच आहेत मार्केटमध्ये, तर आंबे लागलेत. आणि अजून पण स्टॉल आहेत, पण तिथे अजून काही लागले नाही आहे सध्या. तर आता आंब्याचा सीझन चालू आहे, त्याच्यामुळे फक्त आंबेच तुम्हाला भेटतील इकडे. आणि इथे अजून छोटी छोटी मंदिर आहेत, आपण तिथे पण व्हिजिट करूया. आज गर्दी नव्हती एवढी, गर्दी खूप कमी होती, त्यामुळे दर्शन लगेच झालं. आणि पेन पार्किंग पण इथे आहे, त्यामुळे थोडे काही टेन्शन नाही. मंदिराच्या जवळपास नाही, थोडंसं लांब आहे. बाकीचे मंदिर आपण करूया. गोमुख आहे एक, आणि मंदिराच्या आजूबाजूला परिसर पण आहे, जागा पण आहे बऱ्यापैकी. फॅमिली वगैरे तुम्ही आला तर बसू शकता. हे आहे एक जोगेश्वरी मंदिर, जोगेश्वरी देवीचं मंदिर आहे. ती मंदिरं खूप मस्त मस्त बांधलीत. ॲक्च्युली ते 4-5 मंदिर आहे आजूबाजूला. हे पण एक जुनं मंदिर आहे. त्याच्यावर नाव नव्हतं लिहिलं, त्यामुळे माहीत नाही कोणतं आहे. पिंडीचं आहे इथे पण. त्यानंतर हे एक मंदिर, हे भैरव मंदिर. या मंदिरामध्ये पूर्ण लाकडाचंच बांधलं आहे, पण ह्याच्यामध्ये जे नक्षीकाम, जे कोरीव काम जे केलं आहे ना, अप्रतिम आहे. खूप सुंदर केलं आहे आणि मला खूप आवडलं. हा मेन गाभारा आहे, बघून घ्या. मग तुम्हाला मी नक्षीकाम दाखवतो. हे बघा, एवढं भारी वाटते ना, ते पूर्ण लाकडाचंच आहे. त्यानंतर हे दुसरं मंदिर आहे, देव मंडलिक मंदिर. मंडलिक देवाचं मंदिर आहे.
तिथे पांडवकालीन शिवलिंगाचे दर्शन घेता येते, पण तिथे आता भरती आहे त्यामुळे नाही होऊ शकत. त्यानंतर हे नारायण देवाचं मंदिर आहे, देवनारायण मंदिर. मंदिराच्या ठिकाणी आल्यावरती ना मन एकदम प्रसन्न होतं. किती पण विचलित असलं ना तरी पण एकदम शांत होऊन जातं. मेन म्हणजे कधी मंदिरामध्ये गेलं तर मंदिराच्या गाभाऱ्याच्या समोर जो जागा असते तिथे शांत बसायचं, मन एकदम शांत होऊन जातं. ऊन खूप बेकार लागते, उन्हाने पूर्ण हालत खराब झाली आहे. तर हे शेवटचं मंदिर आहे, गणपती बाप्पाचं मंदिर आहे. बाप्पाचं दर्शन घेऊया आणि खाली जाऊन काहीतरी ज्यूस वगैरे पिऊया. आणि इथे 2 पिंडी आहेत बाप्पाच्या मंदिरासमोरच, त्यांचंही दर्शन घेतलं आपण. आत्ता कुठे जीवात जीव आला. थोडं थंड लिंबू सरबत पिल्यानंतर. तुम्हाला जर भूक वगैरे लागली आणि खायचं वगैरे असेल तर इथे खूप सारे स्टॉल आहेत, त्यामुळे त्याचं टेन्शन नका घेऊ खाण्यापिण्याचं. आता आम्ही बिगडेजमध्ये आलो त्यामुळे ऑलमोस्ट शॉप सगळे बंद आहेत. इकडे बीच खूप सुंदर आहेत कोकणातले बरेच ठिकाणी. तर हे देवगडचं बीच आहे, तिथे आम्ही कुणकेश्वरला आलो आहे. ते बघा किती सुंदर असे आहेत, मच्छीमारांच्या बोटी आहेत. बीच एकदम साफ, पाणी बघितलं एकदम क्लीन आहे. तिथे कुणकेश्वर टेम्पल ते वस्तू म्हणजे तुमचा अख्खा दिवस इथे आरामात जाऊ शकतो. तुम्ही कधी आलं फॅमिलीसोबत, फॅमिली आहे. तर ऊन खूप जास्त लागते, खूप बेकार ऊन लागते, त्यामुळे ती काळजी करूनच या. का मंडळी, फायनली आपलं दर्शन झालं आहे पूर्ण. सर्व मंदिर, छोटे छोटे मंदिर आहेत आणि कुणकेश्वराचं खूप पुरातन मंदिर आहे. समुद्र किनाऱ्यावरती असल्यामुळे तिथं आतून शोधून दिसतं. आणि इथे समुद्रामध्ये पण ना आता भरती ओहोटी आहे, भरती चालू आहे. ओहोटीच्या तुम्हाला दिसलं असतं, तुम्हाला दाखवलं असतं मला मोठं ते. पांडवांनी इथे शिवलिंग बनवलेत, तिने काची करायचं होतं त्यासाठी. पण आता भरती असल्यामुळे ती दिसणार नाहीत. ओहोटी असं तुम्हाला दाखवलं असते मी कशी ओहोटीची. पण जर तुम्ही कधी आला तिकडे आणि तुम्हाला ओहोटी असेल तर नक्की जाऊन बघा, मला बघायला नाही भेटलंय. आता आपलं दर्शन वगैरे पूर्ण झालं आहे. तुम्ही तसा आलात कधीतरी ते पार्किंग वगैरेची सोय आहे. ते पुढे ते पार्किंग आहे, इथे पण समोर पार्किंग आहे हॉटेलची वगैरे. आणि असं वीकडे झाला तर तुम्हाला गर्दी नाही भेटणार जास्त. म्हणजे तुम्ही सॅटर्डे संडे वगैरे आला तर तुम्हाला गर्दी भेटेल, कारण खूप लोक येतात फिरायला आणि खूप मोठं फेमस असं मंदिर आहे. आणि तुमचा अख्खा दिवस इथे आरामात जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही पिकनिक म्हणून येऊ शकता. इकडे जागा आहे बरीच ठिकाणी फिरायला वगैरे इथे जवळपास. खूप मस्त मंदिर आहे, कुणकेश्वर तरुण मंदिर आहे देवगडमध्ये. तर नक्की व्हिजिट करा. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि व्हिडिओ आवडला तर तुम्ही व्हिडिओला लाईक पण करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. तसेच व्हिडिओ मी तुमच्याकडे नेहमी बनवत राहील. चलो, आता आम्ही चाललो दुसऱ्या ठिकाणी, रामेश्वर आणि जे दोघं फोट करणार आहे. त्यामुळे हा व्लॉग मी ते स्टॉप करतो आणि नेक्स्ट व्लॉग बनवायला सुरुवात करतो. चलो, बाय बाय.